आरोग्याच्या दृष्टीने आपण आता सिंह राशीकडे बोलतो आहोत. सिंह राशी एक राजराशी आहे. केवळ त्या राशीमुळे फायदा होणारी एकमेव रास आहे. बाकीच्या राशींना हा फायदा नाही. सिंह राशीच्या व्यक्ती जरी त्या सुरुवातीला क्लार्क असल्या, लेखनिक असल्या, अगदी छोट्या पदावर असल्या, तर केवळ राजराशीमुळे ते उच्च पदावर जातात. अशी अनेक उदाहरणं आहेत की केवळ त्या ज्यांना राजकारणात यश पाहिजे, ज्यांना समाजकारणात यश पाहिजे, कोणत्याही क्षेत्रात राजकीय लोकांची मदत मिळणं, सरकारी लोकांची मदत मिळणं, थोरा मोठ्यांचं सहकार्य लाभणं, त्यांचं मार्गदर्शन मिळणं, मोठ्या लोकांच्या संपर्कात येणं, या सगळ्या गोष्टी सिंह राशीमुळे मिळतात. ही राजराशी आहे. त्याच्यामुळे सिंह राशीकडे एक आत्मविश्वास आहे. ही राजराशी असल्यामुळे त्याच्याकडे उत्साह आहे आणि त्याच्याकडं एक प्रकारचा दिलदारपणा आहे, दानशूरपणा आहे. मात्र या सिंह राशीच्या लोकांनी एक पथ्य पाळायचं आहे की भावनेच्या भरात एखाद्याला तुम्ही काय वाटेल ते कबूल कराल, एखाद्या ठिकाणी भावनेच्या भरात वाटेल ती देणगी कबूल कराल किंवा वाटेल ते मी देतो असं कबूल कराल. तेव्हा सिंह राशीच्या व्यक्तीने मोठा निर्णय घेताना किंवा एखाद्याला काही गोष्टी कबूल करताना हा विचार केला पाहिजे. सिंह राशीच्या व्यक्ती ह्या स्पॉन्टेनियस, एकदम मनात आलं की एकदम ती गोष्ट चांगली वाटली की त्याच्याकरता वाटेल ते करायला तयार होतात. मग तो क्षण असा असतो की त्या क्षणात त्यांना कुठलंही भान राहत नाही. त्याच्यामुळं विशेषतः सिंह राशीच्या व्यक्तींनी उसने पैसे कुणाला देताना विचार करणं, कोणाच्याही आहारी न जाणं आणि प्रत्येक माणसाला पारखून जवळ करणं, माणसांची पारख करणं हे सिंह राशीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. हा महिना जो आहे तो महिना आपल्याला अत्यंत 5 तारखेपासून चांगला आहे. 5 तारखेपासून गुरु चांगला आहे. जी शुभ कार्य आहेत, विशेषतः या महिन्यामध्ये विवाहेच्छू मुला मुलींचे विवाह जमणार आहेत. वैवाहिक सौख्य अत्यंत चांगलं लाभणार आहे. महिन्याचा उत्तरार्ध हा अतिशय चांगला जाईल. महत्त्वाची शासकीय कामं महिन्याच्या उत्तरार्धात करा. महिन्याच्या उत्तरार्धात नातेवाईकांचं सहकार्य लाभेल. या महिन्यामध्ये डिसेंबरच्या सिंह राशींच्या मुला मुलींना नोकरी लागतील. मुला मुलींच्या परीक्षा चांगल्या होतील. मुला मुलींना कुठे प्रवेश पाहिजे असेल, नोकरी पाहिजे असेल, ते मिळणार आहेत. संतती सौख्य चांगलं लाभणं, विद्यार्थ्यांना यश मिळणं, बौद्धिक क्षेत्रात लेखकांना विशेषतः यश मिळणं, कलाकारांना यश मिळणं हे अत्यंत चांगलं आहे. प्रवासाच्या दृष्टीने चांगलं आहे. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. थोरा मोठ्यांचं सहकार्य मिळणार आहे. विरोधकावर तुम्ही मात करू शकाल आणि अनेक गोष्टी तुमच्या या महिन्यामध्ये यशस्वी होणार आहेत, चांगल्या होणार आहेत. मित्रांचं सहकार्य मिळणं, एखादी भाग्यकारक घटना घडणं, प्रॉपर्टीचं काम होणं, विशेषतः जे प्रॉपर्टीच्या क्षेत्रात आहेत, बांधकाम क्षेत्रात आहेत, सप्लायर्स आहेत, या सगळ्या लोकांना यश मिळणार आहे. गुंतवणुकीला हा महिना चांगला आहे आणि ज्यांना प्रॉपर्टी करायची आहे, घर घ्यायचं आहे, वाहन खरेदी करायचं आहे, त्यांना हा महिना चांगला आहे. तेव्हा सिंह राशीच्या व्यक्तींना हा डिसेंबरचा महिना आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला आहे. कौटुंबिक सौख्याला चांगला आहे. संतती सौख्याला चांगला आहे. तुमचे निर्णय बरोबर येतील. शासकीय नोकरीत आपल्याला वरिष्ठांचं चांगलं सहकार्य लाभेल. यश मिळणं, कामं मार्गी लागणं आणि कोणत्याही गोष्टीत आपल्याला प्रयत्न अडचणी न येता प्रयत्नाला यश मिळणं, या दृष्टीने सिंह राशीच्या व्यक्तींना हा महिना चांगला आहे. तुम्ही जर अजून या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स टाका, म्हणजे आम्हाला तुम्हाला त्याप्रमाणे सल्ला देता येईल.